गुरु, मी मनीषा. आपलं स्वागत आहे शिवनेरी ॲग्रो फार्म मध्ये. मित्रांनो, आज मी शेळ्यांना गूळ, हळद, मीठ आणि सोडा हे पाणी पाजल्यानंतर शेळ्यांना काय फायदा होतो ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. हा आहे काळा गूळ. प्रथम मी पाणी घेतलंय. आता हा काळा गूळ आहे. गुळाने काय होतं, शेळ्यांना कॅल्शियम भेटतं, कॅल्शियम लोह भेटतं. परत त्यासाठी आपण ह्या गुळाचा शेळ्यांना पाण्यामध्ये टाकून वापर करायचा आहे. त्यापैकी हे आहे हळद. हळदीने काय होतं, ही घरगुती हळद आहे, ही मी घरी बनवली. त्या हळदीने काय होतं, शेळ्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यांना आजार पण जास्त येत नाही. पोटातील काही जंत असतील, काही किडे असतील, ते या हळदीमुळे बाहेर पडण्याचे काम करते. त्यासाठी आपण ही थोडीशी अर्धा चमचा हळद यात घेणार आहे. त्याचबरोबर हे आहे मीठ. मिठाने काय होतं, पाण्याची चव वाढते. त्यासाठी आपण यात 1 चमचा मीठ टाकायचं. आणि हा आहे सोडा. सोड्याने काय होते, यांची पचन क्षमता वाढते, काही पचन क्रिया चांगली होते. यासाठी हा थोडासा सोडा टाकायचा आहे. आता हे पाणी चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर ते शेळ्यांना आपण पाजायचं आहे. आणि शेळे हे पाणी आवडीनं पितात. रोज हे साधं पाणी ठेवलं तर त्या पिणार नाही, पण हे पाणी 4 दिवसातून एकदा तरी आपण पाजायचं शेळ्यांना. त्याच्यामुळे काय होतं, जे दवाखान्याची औषधं असतात ते जास्त आपल्याला लागणार नाही. त्यासाठी मी हे 4 दिवसातून असं पाणी त्यांना पाजतच असते. हे बघ, आता ही शेळ्या भरपूर प्रमाणात पाणी पिणार. त्यासाठी आपण 4 दिवसातून हे शेळ्यांना पाणी पाजायचं. चव पण लागते आणि सर्व जे आजार असतील ते दूर होण्याचे काम ह्या पाण्यामुळे होतात. आजार हे सगळे पाण्यामुळे होत असतात. त्यासाठी आपण स्वच्छ पाणीच पाजायचं शेळ्यांना. हे बघा, आता शेळ्या किती पाणी पितात, आवडीनं पितात, पण थोडं थोडं करून पितात. बघा, ही किती पितीये पाणी. आता हे बघा, यांना पण दाखवते, हे पितात पाणी आवडीने. हे छोटे करडे पितात चांगलं पाणी. जर हे पाणी शिल्लक राहिलं तर संध्याकाळी पण आपण पाजू शकता शेळ्यांना. तसंच जर गायी पण घरी असतील तर गायांना पण असं पाणी आपण 4 दिवसातून एकदा पाजू शकता. आठवड्यातून 2 वेळा पाजायचं. त्यामुळे काय होतं, शेळ्यांचे बरेचसे आजार कमी होतात. त्यासाठी मी तर पाजत असते. तुम्ही पण हे शेळ्यांना आठवड्यातून 2 वेळा पाजता. आणि हळद आपण घरीच बनवायची आहे. त्यामुळे प्रतिकार क्षमता हळदीने वाढते, आजार पण कमी होतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.